चला तर सणांचे 2 दिवस उलटून गेलेले आहे आणि आपलं रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे. तर नेहमीप्रमाणे मुलांना ट्युशनला जायचं म्हणून काय बनवायचं हे डोकं लावत तर आज मी युक्ती केली काहीतरी वेगळं करावा. तर हे फर्स्ट टाईम केलं आहे मी मस्त. तर हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीडे कुनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी प्राची आणि आय होप सगळे छान असेल, बरे असेल, खूप मजा केली असेल, धम्माल केली असेल सगळ्यांनी आणि माझे गुड विशेष आहे तुमच्याबरोबर. तर इथे मी काय केलं माहिती आता गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि भरपूर बारीक कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर टाकून त्यात सगळे मसालेसुद्धा टाकले आणि ही रात्रीची उरलेली भाजी ही मी त्याच्यामध्ये मिक्स केली आहे. आणि हे सगळं मस्त मीठ टाकून वगैरे चवीपुरतं मीठ टाका म्हणजे आपल्याला जरा गव्हामध्ये थोडं मीठ जास्तच पाहिजे नसतं. आणि मग छानपैकी असं मळून घ्या, थोडंसं तेल सोडूनसुद्धा त्याला पुन्हा असं मळून घ्यायचं आहे आणि असं मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे. आणि तव्यावर छान तेलामध्ये छान असं चपातीसारखंच आपल्याला छान भाजायचं आहे, कुरकुरीत करायचं छान आणि मस्त सर्व करा. खूप छान लागलं. पहिल्यांदाच मी असं बनवलं होतं. तर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे थालीपीठ, धपाटे किंवा पराठे वगैरे बनवून झालं होतं. तर आता हे मी एक ट्राय केलं, म्हणजे पिठामध्येच सगळं काही मळून बघूया आपण कसं लागतं टेस्ट. पण खरंच खूप छान टेस्ट लागली होती. आणि हे गरम नुसतं चहाबरोबर खाल्लं ना तरी छान लागत होतं. पण मग काहींना मी सॉस दिला, तर काहींना म्हणजे चिंचाची चटणी वगैरे दिली. मी तर असंच खाते, मला सॉस वगैरे काही लागत नाही. आणि असं मस्त मुलांनीसुद्धा एन्जॉय केलं. गरम गरम खरंच खूप छान लागत होतं. आणि ते इतके हेवी झालेले ना, म्हणजे बोलतो ना एकदम फुलफिल हेल्दी नाश्ता. तर चला, माझ्या नाश्त्यासाठी मला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा माझा नाश्ता. आणि असं तुम्हीसुद्धा बनवून बघा, खरंच खूप छान आहे. जर मुलांना हे टिफिनला पण तुम्ही देऊ शकतात. त्याच्यानंतर माझं पार्सल आलं होतं आणि मग ते पार्सल मी रिसीव केलं आणि माझं नाईट सूट आला होता. तर मला असं वाटलं तुमच्यावर शेअर करा, कारण खूप स्वस्त होता आणि खूप छान कपडा पण आला होता. इतका छान कपडा होता, क्वालिटी खरंच छान होती. मला वाटलं खूप असं हे बोलतो ना स्वस्त आहे तर बरोबर येणार नाही, पण खरंच खूप छान होता. मग तो मी लगेच वेअर पण करून बघितला. म्हणजे चला तुम्हालासुद्धा दाखवून देते कसा दिसतो तो. तर माझ्यावर हा कसाच दिसतो आहे हा मला तर माहीत नाही आहे, पण नक्कीच सूट होत असेल तर नक्की मला सांगा तुम्ही कमेंट करून. मुलाला तो खूप आवडला, तर मला मम्मा खूप छान दिसतो तुझ्या अंगावरती हे. तर कॉम्प्लिमेंट तर मुलाकडून भेटला, तर ऑब्व्हियसली मी ते घालूनच ठेवणार, म्हणून मी मस्त घालून ठेवला तो. आणि चला तर लाईक करा माझ्या ह्या आपल्या पार्सलला किंवा आपल्या नाईट सूटला माझ्या. त्याच्यानंतर मस्त दुपारी निवांत जेवण बनवलं. मस्त इथे चिकनचे वडे टाकले मी आणि चिकनचा रस्सा भाजी बनवायचं ठरवलं आणि मस्त भात आणि भाकऱ्या असा मी बेत केला. चिकन वड्याची रेसिपी काय वेगळी नाही आहे. मस्त चिकन मी काय केलं, त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि नेहमीप्रमाणे ठेचा टाकला. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरचा ठेचा, थोडासा बारीक कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे, सगळे मसाले टाकले आणि थोडंसं बेसन पीठ टाकलं बाइंडिंगसाठी आणि छान असे वडे म्हणजे भजी तळून घेतली, भजी टाईप, वडे टाईप जे काय. आणि खरंच खूप छान लागतात ते. मस्त तुम्ही सॉसबरोबर, आम्हाला तर हिरवी चटणीच आवडते, पण मी आता एवढं सगळं बनवलं होतं, हिरवी चटणी बनवलं तर अजून वेळ होईल जेवायला, म्हणून मी काही बनवलं नाही. आणि हे आम्ही असंच गरम गरम म्हणजे जे चिकनचा रस्सा बनवला होता त्याच्याबरोबर आम्ही असं छानपैकी स्टार्टर टाईप आम्ही ते खाल्लं. आणि मग रस्सा पण खूप छान झाला होता. आणि मग मस्त त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू होतं मस्त. आणि असं जेवण छान झालं आमचं, निवांत होतं आजचा दिवस 2 दिवसाच्या गडबडीमध्ये. आणि मस्त आम्ही आमचं लंच एन्जॉय केलं. रात्री ना मला असं डिनर झाल्याच्यानंतर मला असं बाल्कनीत छान शांत उभावर राहावं असं वाटतं. आणि मी असं मस्त उभी राहते, आकाशाकडे बघते, खाली बघते, सगळीकडे माझं लक्ष असतं आणि शांत बघत राहते मी एकटक. कोण येते जाते काय, कोण वॉक करतं आहे. आणि हा चंद्र आज खूप सुंदर दिसत होता आणि खरंच मला ते बघतच राहावं असं वाटत होतं. आणि छान गाण्याचं पण बोलू वाटत होतं, तर मी याची मस्त गाणी पण बोलते कधी कधी. तर चला, गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. माझं वॉक चालू आहे कारण जेवण खूप हेवी झालं होतं, म्हणून वॉक करायला आली मी ते बाल्कनी. आणि असं मी कधी कधी निवांत असं बाल्कनीत येते. तर गुड नाईट आणि चला नक्की कमेंट करा. बाय.